नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण खंड बघणार आहोत. तर जगात एकूण 7 खंड आहेत. तर ते 7 खंड कोणते कोणते? नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका, युरोप, आफ्रिका, अंटार्क्टिका, आशिया आणि ऑस्ट्रेलिया. तर खंड ही संकल्पना आपण आज समजून घेणार आहोत. तर बघूया खंड. तर खंड म्हणजे काय? जे पृथ्वीवरील सर्वात मोठे जमिनीचे तुकडे आहेत. पृथ्वीवरील जे सर्वात मोठे जमिनीचे तुकडे आहेत त्यांना खंड म्हणतात. तर जगात असे एकूण 7 खंड आहेत. जगात एकूण 7 खंड आहेत. तर पृथ्वीवरील 29% भाग जमिनीने व्यापला आहे. म्हणजे एकूण जगाचा तिसरा हिस्सा जवळपास हा जमिनीने व्यापला आहे. तर असे खंड कोणते कोणते आहेत जगात? आपण राहतो तो आशिया खंड, आफ्रिका खंड, उत्तर अमेरिका खंड, दक्षिण अमेरिका खंड, युरोप, ऑस्ट्रेलिया, अंटार्क्टिका, हे 7 खंड आहेत. तर ह्या प्रत्येक खंडाविषयी आपण आता माहिती जाणून घेणार आहोत. तर पहिल्यांदा आपण बघूया आशिया खंड. तर हा जो लाल कलरमध्ये दिसणारा जो खंड दिसतोय तुम्हाला, लाल कलरमध्ये, एक मिनिट, हे लाल कलरमध्ये जो खंड दिसतोय त्याला म्हणायचं आशिया खंड. बघा, हे आपला भारत आहे, इथं हे भारत. तर आशिया खंडाविषयी आपण आता माहिती घेऊ. आसू म्हणजे उगवता सूर्य. जपानी भाषेमध्ये किंवा हिब्रू भाषेमध्ये आसू म्हणजे उगवता सूर्य असे म्हणतात. त्यामुळे आपल्या खंडाला आशिया असे नाव पडले. कारण आशिया खंडामध्ये जो जपान देश आहे तिथं पहिल्यांदा जगात सूर्य उगवतो, म्हणून ह्याला आशिया नाव असे पडले. तर आशिया खंड हा जगात सर्वात मोठा खंड आहे. आपल्या जगात जेवढी जमीन आहे एकूण, त्या जमिनीच्या 30% जमीन एकट्या आशिया खंडात आहे. आणि जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला खंड पण आशिया खंडच आहे. कारण जगात जेवढे लोक आहेत त्यापैकी 60% लोक आशिया खंडात राहतात. कारण जगातली सर्वात जास्त लोकसंख्येचे 2 देश आहेत, चीन आणि भारत, ते ह्या आशिया खंडातच आहेत. तसेच जगातील सर्वात उंच पर्वत माउंट एव्हरेस्ट जे हिमालयामध्ये आहे ते सुद्धा आपल्या आशिया खंडातच आहे. तर नेक्स्ट खंड आहे आफ्रिका खंड. हा जो पिवळ्या कलरमध्ये दिसत आहे, हा पिवळ्या कलरमधला, त्याला म्हणायचं आफ्रिका खंड. तर या आफ्रिका खंडाविषयी आपण आता माहिती जाणून घेऊया. तर आफ्रिका खंड हा जगातील 2ऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खंड आहे. तर आपण शाळेत शिकताना शिक्षकांनी सांगितलं असेल की याला अज्ञात खंड किंवा काळे खंड म्हणतात. कारण आफ्रिका खंडाचा या युरोप आणि आशियामधील लोकांना शोध लागलेला नव्हता तोपर्यंत. जवळपास 18व्या शतकामध्ये आफ्रिका खंडाचा शोध लागला. तेव्हा हे शोध लागला म्हणजे तिथं येणं जाणं झालं हे, त्यामुळे ह्याला अज्ञात खंड किंवा काळे खंड असे म्हणतात. तर आफ्रिका खंडाविषयी एक विशेष माहिती म्हणजे की विषुववृत्त, कर्कवृत्त व मकरवृत्त हे 3 जे महत्त्वाचे वृत्त आहेत, अक्षवृत्त 23.5 उत्तर, पुन्हा मध्य विषुववृत्त म्हणजे 0° आणि मकरवृत्त म्हणजे 23.5 दक्षिण, हे अक्षवृत्त 3 आफ्रिका खंडातून जातात. असा हा एकमेव खंड आहे. आणि जगातील सर्वात लांब नदी, जगातील सर्वात लांब नदी ही नाईल आहे. ती नाईल नदी ही आफ्रिका खंडामध्ये आहे. नेक्स्ट खंड बघूया. तर नेक्स्ट खंड आहे युरोप खंड. हा जो इथं दिसत आहे हा आहे युरोप खंड. हा युरोप खंड म्हणजे तिथं इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी यासारखे देश आहेत. तर तो युरोप खंड आहे. तर त्याची माहिती आपण बघूया. तर आता युरोपविषयी महत्त्वाची माहिती की जगातील सर्वात जास्त नागरीकरण या देशामध्ये झाले, म्हणजे शहरीकरण म्हणता येईल, किंवा जे सुसंस्कृतपणा जो आहे लोकांमध्ये तो युरोपमध्ये आहे सर्वात जास्त. तसेच इथले जवळपास देश हे प्रगत आणि समृद्ध म्हणजे विकसित देश आहेत. कारण औद्योगिक क्रांतीची सुरुवात युरोपमध्ये झालेली होती. तसेच युरोपमधील सर्वात लांब नदी ही ओल्गा नावाची नदी आहे. तसं आता युरोपमध्ये इंग्लंड, फ्रान्स, जर्मनी, जपान हे देश प्रगत देश असल्यामुळे युरोपचे काही वर्ष जगावर प्रभुत्व होतं. त्यानंतर आहे उत्तर अमेरिका खंड. आता सध्याच्या जगावर जे प्रभुत्व आहे ते उत्तर अमेरिका खंडाचे आहे. तर ते कसे, हा जो फेंट ग्रीनमध्ये दिसतोय तुम्हाला, तर तो आहे उत्तर अमेरिका खंड. या उत्तर अमेरिका खंडामध्येच आजचा जो अमेरिका देश आहे USA, तो या खंडामध्ये येतो. तर याविषयी अधिक माहिती आपण जाणून घेऊ. तर उत्तर अमेरिका खंड हे जगातील क्षेत्रफळाच्या दृष्टीने 3रे सर्वात मोठे खंड आहे. तर उत्तर अमेरिका खंडामध्ये प्रामुख्याने संयुक्त राज्य अमेरिका म्हणजे अमेरिका ज्याला म्हणतो आपण, USA, कॅनडा आणि मेक्सिको हे देश येतात. तसेच जो उत्तर अमेरिकेमधला एक देश आहे क्युबा नावाचा, तिथे साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणात होते, म्हणून त्याला जगाची साखरेची वाटी असे म्हटले जाते. हा प्रश्न थेट येऊ शकतो रेल्वे, RRB आणि SSC मध्ये. तर नेक्स्ट खंड बघूया. नेक्स्ट खंड आहे दक्षिण अमेरिका. उत्तर अमेरिकेच्या खाली जो खंड दिसतो तुम्हाला गोल केलेला, तो आहे दक्षिण अमेरिका. तर दक्षिण अमेरिका खंड का महत्त्वाचा आहे? तर या दक्षिण अमेरिका खंडाविषयी आपण माहिती बघताना जे ॲमेझॉन नदी आहे ही जगातील सर्वात मोठी नदी, म्हणजे पाणी किती नदी ती फेकते समुद्रात त्याच्याहून ती मोठी नदी. आणि आफ्रिका खंडामध्ये जी नाईल नदी आहे ती सर्वात लांब नदी आहे, बरोबर आहे. तर आता दक्षिण अमेरिका खंडाविषयी आपण अधिक माहिती घेऊया. तर दक्षिण अमेरिका खंड हा म्हणजे विषुववृत्त रेखा जी आहे आपली, भूमध्य रेखा किंवा इक्वेटर, त्याच्या दक्षिण भागाला आहे, म्हणजे दक्षिण गोलार्धामध्ये आहे दक्षिण अमेरिका. तसेच जगातील सर्वात मोठी नदी ॲमेझॉन नदी म्हणजे ही ब्राझील आणि काही देशातून जाते, ती दक्षिण अमेरिका खंडातच आहे. तसेच जगाचे फुफ्फुस ज्याला म्हटलं जातं, फुफ्फुस म्हणजे ऑक्सिजन देणारे, तर जगातील सर्वात मोठं जंगल ॲमेझॉन जंगलसुद्धा हे दक्षिण अमेरिका खंडातच आहे. त्यामुळे
कितीतरी प्रमाणात ऑक्सिजन पृथ्वीवरील सजीवांना मिळतो. त्यानंतरचं खंड बघूया. त्यानंतरचं खंड आहे ऑस्ट्रेलिया खंड. तर बघा, हे ऑस्ट्रेलिया हा जगातील सर्वात लहान खंड आहे. थोडक्यात त्याला बेटांचा बेट असं म्हटलं, बेटांचे बेट, बरोबर आहे का. तर हे ऑस्ट्रेलिया खंड सर्वात लहान खंड आहे. तर ऑस्ट्रेलिया खंड पूर्णपणे दक्षिण गोलार्धात आहे. भूमध्य रेखेच्या किंवा विषुववृत्तच्या खाली हे दक्षिण गोलार्धात ऑस्ट्रेलिया खंड आहे. तर त्याविषयी अधिक माहिती बघूया. तर ऑस्ट्रेलिया खंड हा दक्षिण गोलार्धात स्थित आहे. हा सर्वात लहान खंडसुद्धा आहे. तसेच कांगारू जे आहेत, जे पोटामध्ये स्वतःच्या मुलांना ठेवतात, म्हणजे जन्म झाल्यानंतर बाहेर पडल्यानंतर सुद्धा ते त्यांचे वैशिष्ट्य आहे, ते फक्त आणि फक्त ऑस्ट्रेलिया खंडातच सापडतात. तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये कोणते देश आहेत मुख्य? तर ऑस्ट्रेलिया खंडात मुख्य देश आहेत ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पापुआ न्यू गिनी, पूर्व तास्मानिया. तर ऑस्ट्रेलिया सगळ्यांना आपल्याला माहिती आहे, कारण ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड हे क्रिकेट खेळणारे देश आहेत. त्यानंतरचा खंड बघूया. आता सर्वात उरलेला खंड हे अंटार्क्टिका खंड. हे जो दिसतो निळ्या कलरमधला, त्याला म्हणजे अंटार्क्टिका खंड. तर हे अंटार्क्टिका खंड आहे तो पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाजवळ आहे. तर या खंडावर फक्त आणि फक्त बर्फच असल्यामुळे, म्हणजे 98% बर्फ या खंडावर, त्यामुळे ते मानवी वस्ती नाही, बरोबर आहे. त्यामुळे आता अंटार्क्टिका खंडाची आपण विशेष माहिती बघूया. अंटार्क्टिका खंड हा पृथ्वीच्या दक्षिण ध्रुवाच्या आसपास असलेला खंड आहे. हा खंड मुख्यतः बर्फाने आच्छादित आहे. 98% बर्फ आहे तिथं. त्यामुळे इथं जे तापमान असतं, ते तापमान 60 डिग्री सेल्सिअस निगेटिव्हमध्ये जातं, म्हणजे ऋणमध्ये इथलं तापमान जातं. त्यामुळे इथं हवामान तसं नाही. त्यामुळे काही देशांच्या प्रयोगशाळा इथं आहेत की जे स्पेशल कंडिशन तयार करून राहतात. त्यात भारताच्या आहेत बघा, लक्षात ठेवण्यासारख्या. कोणत्या? गंगोत्री, मैत्री, ह्या दक्षिण गंगोत्री आणि मैत्री ह्या भारताच्या प्रयोगशाळा तिथे आहेत. धन्यवाद. पुढील व्हिडिओमध्ये आपण जगातील जे महासागर आहेत ते बघणार आहोत. धन्यवाद.